श्री श्रीकांतराव पवार देवळा तालुका अंबेजोगाई यांचा हा 55 एकर BBF पद्धतीने पेरणी केलेला हा सोयाबीनचा प्लॉट आहे। पेरणी ही 10 जूनची आहे, 13 जूनची आहे। BBF पद्धतीने पेरणी केलेली आहे। 2 पावसात खंड पडला होता, त्या कालावधीमध्ये भैयासाहेबांनी अख्ख्या प्लॉटला एक पाणी दिलेलं आहे आणि या प्लॉटला खताची फवारणी केलेली आहे। 20 लिटर पाण्यामध्ये कोरस SP 100 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 100 ग्रॅम, 13-40-13 रिच फीडचं 10-53-10 घेतलं, 10-53-10 पण घेतलं 60 ग्रॅम आणि रिजिमेंट हे कीटकनाशक 10 मिली आणि विक्टर प्लस 40 मिली असं मिक्स करून आपण फवारणी केलेली आहे। अतिशय उत्कृष्ट प्लॉट आपण जर बघितलं तर सगळं सोयाबीन। भैयासाहेब खरंच मनापासून तुमचं अभिनंदन आणि तुमच्या कामाला सलाम। 55 एकर सोयाबीन आणि ऊस किती आहे? 35 एकर ऊस आहे। एवढं मोठं क्षेत्र स्वतः भैयासाहेब या सोयाबीनचं आणि ऊसाचं नियोजन करतात। खरं सोपं नाही हे आणि 100% तणाचा बंदोबस्त आपल्याला सगळ्या ऊस असेल किंवा आपल्याला सोयाबीनमध्ये केलेला दिसेल। तणच नाही आहे, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या संपूर्ण सोयाबीनचं संगोपन केलेलं आहे। आपण जर बघितलं तर खताच्या फवारणीमुळे खोडाची जाडी खूप चांगली वाढलेली आहे, खोडाची जाडी चांगली वाढलेली आहे। आता बारीक फुटवे खूप चांगल्यापैकी निघायला लागलेले आहेत। हे फुटव्यांची संख्या वाढत चाललेली आहेत। पानं जर बघितली तर पान तळ हातासारखे एक पान आपल्याला तयार झालेले दिसतील। हेच या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे। पवार साहेब, खताच्या फवारणीने चांगला फरक दिसतोय। एकदम छान फरक झालेला आहे पहिल्या फवारणी। काय एक फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर काय फरक दिसले तुमच्या दृष्टिकोनातून? काय काय फरक दिसतोय? एक तर शाखीय वाढ झालेली आहे, सोयाबीनच्या वाढीमध्ये बदल झालेला आहे, पानाची रुंदी वाढलेली आहे, पानाचा कलर पण बदललेला आहे आणि खोडाची जाडी पण पहिल्यापेक्षा तिपटीनं वाढलेली आहे। राईट। आपण आता जस्ट इथं पांढऱ्या मुळ्या पण बघितलेल्या आहेत, म्हणजे एवढा फरक पडला आहे। BBF पद्धतीने पेरणी आहे। आपण जर बघितलं तर आपल्या या सरीमध्ये अन्नद्रव्य घेणाऱ्या ज्या सूक्ष्म तंतुमुळ्या, पांढऱ्या मुळ्या आपण त्याला म्हणतो, त्या पांढऱ्या मुळ्या खूप चांगल्यापैकी डेव्हलप झालेल्या आहेत। अतिशय उत्कृष्ट प्लॉट आणलाय भैयासाहेब तुम्ही, खूप छान। आता यानंतरच्या पुढील 2 फवारण्या मला वाटते काल तुम्ही आणखी एक फवारणी आणली म्हणजे दुसऱ्या खताची येस आज चालू पण केली। ते तुम्ही आपल्या शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्यानुसार ह्या वर्षी फवारण्या घ्यायचं ठरवलंय। समाधानी आहेत का पहिल्या फवारणीनंतर? एकदम समाधानी आहे। धन्यवाद सर, धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट प्लॉट हा आहे। BBF पद्धतीने पेरणी केलेली आहे। 5 काकऱ्या सोयाबीन, त्यानंतर जवळजवळ 2 फूट अंतर या मधल्या मोकळ्या सरीमधलं आहे। 30 इंच आहे, म्हणजे जवळजवळ 2.5 फूट अंतर आहे। आपण जर सगळा प्लॉट बघितला तर 55च्या 55 एकर प्लॉट आपल्याला एकसारखा दिसेल।